शेंद्रे इथलं कॅन्सर हॉस्पिटल, कारण की तिथं लोक लांब लांबनं कॅन्सरचे उपचार करण्यासाठी तिथं लोक येत असतात. आलेली लोक काही सगळेच पैसेवाले आहेत असं काही नाहीत. एखादा दुसरा पैसेवाला बिचारा असतो किंवा ते बी नसतो. तर सर्वसामान्य मधलाच माणूस तिथं उपचार घेण्यासाठी जातो. गेल्यानंतर तिथं पहिली ऑफर असते की तुम्ही 50,000 रुपये आमच्या डिपॉझिट भरा. सध्या तुमची स्कीममध्ये बसवता येत नाहीये. ती स्कीम आता चालू नाहीये, ती 8 दिवसांनी चालू होणार आहे. ती 2 दिवसापूर्वी बंद पडली. ही असली कारणं सांगून म्हणजे एक साईडला आमचे लाडके मुख्यमंत्री सांगतात की योजना हॉस्पिटलला जागा उपलब्ध आहे आणि तातडीची आहे. मग मुख्यमंत्री आमचे खोटे बोलतात का हॉस्पिटलवाली खोटं बोलतायत? का की असं दिसतंय की आम्ही हॉस्पिटलला दारात असतो, आमचे सीएम मुंबईमध्ये असतात. मग असं कधी कधी वाटतं की आम्हाला आमचे सीएमच खोटं बोलतात. ही योजना खरी आहे का कुठे आहे ती? काय इथं लोकांना इथं पहिले पैसे भरावं लागतात. पैसे भरल्यानंतर ते बी पैसे असे तसे नाही, तुम्ही ऑनलाईन 1 रुपया द्यायचा ना, आमच्याकडनं तुम्हाला कॅशच तुम्ही घ्यायची, असा त्यांचा रूल आहे. कॅश आम्हाला द्या, बाकी आमचं आम्ही बघू. कारण की ही जी पिळवणूक चाललेली आहे त्यांची, कॅन्सर हॉस्पिटल असतील, त्यानंतर इथे बरेचसे हॉस्पिटल आहेत काय की तिथं मुख्यमंत्री सहाय्यक योजना आहे, त्यानंतर महात्मा फुले योजना आहे, बऱ्याचशा योजना आहेत. त्या योजनेखाली कुठल्याही पेशंटला लाभ भेटत नाहीये. आता माझाच कार्यकर्ता, माझा आरटीआयचाच कार्यकर्ता एक कृष्णाचार्यमध्ये ओपन हार्ट सर्जरीसाठी तिथं आहे. गेले 15 दिवस झालं तो तिथं आहे, पण त्याला ओपन हार्ट सर्जरी करण्यासाठी त्याला घेतलं नाही. का नाही घेतला? की तुमची फाईल अजून त्यात बसली नाही, ह्यात बसली नाही. मग मुख्यमंत्री साहेब तुम्ही करताय काय हे नक्की? हे हॉस्पिटल तुम्ही योजना दिली सगळ्यात हे कुणासाठी दिलेले आहेत? मग तुमचे सगळ्यांचे खिशे गरम करण्यासाठी भरलेत का? मग खिशे गरम करून नुसतं ह्यांनी काय करायचं? ह्या लोकांची योजना केली, त्या लोकांची योजना केली आणि ह्यांनी नुसतं सगळं पैसे स्वतःच्याच हॉस्पिटलच्या खिशात घालायचे आणि गोरगरिबाला उपचार देत नाही, त्या उपचारापासून त्यांना वंचित ठेवायचं. मग असले हॉस्पिटल असतील तर असले बँड हॉस्पिटल करा, हे हॉस्पिटल बंद करून टाका आणि असल्या हॉस्पिटलवरती आम्ही बहिष्कार करतो. आणि आम्ही इथं 2 दिवसानं जे आमरण उपोषणाला बसणार की इथं आम्ही जोपर्यंत ते हॉस्पिटल बँड होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाहीये. तक्रारदार तुमच्या सोबत आहेत? तक्रारदार आहेत ना आमच्या सोबत, भरपूर आहेत तक्रारदार. काय बरेचसे इथल्या हॉस्पिटल आहेत. प्रतिभा हॉस्पिटलचा विषय आहे, तो विषय आमच्याकडे योजनेतला, आमच्याकडे योजनेतले आम्ही विषय घेतलेले आहेत. बाकी कुठले फालतू विषय आम्ही घेत नाही. जे जनतेच्या विषय आहेत, जनतेला लाभणारे विषय, ते विषय आम्ही ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत. अधिकाऱ्यांना निवेदन देताना सोबत आलेत का तक्रारदार असं म्हणतात? नाही, तक्रारदार आहेत ना, सगळे तक्रारदार आला आणून काय तुमच्या पुढे आम्ही उभं करू शकत नाही काय? त्यांना कोणी धमकावलं, त्यांना कोणी काय केलं, मग करणार काय? हा आता कोर्टात कोण गेलं तर असे सगळेजण साक्षीदार घेऊन जात नाहीत, बरोबर ना? त्यासाठी साक्षीदार हा लांबच असतो. हा ज्या टायमाला जेव्हा तक्रारदार पाहिजे तेव्हा आम्ही पुढे घेऊ ना तक्रारदार. आंदोलन करणारे, उपोषण करणारे तेव्हा तक्रारदार असणार आहे. आणि शेंद्र्याचाच विषय हा महत्वाचा आहे, कारण की तिथं 15 ते 20 जणांची ट्रस्टी आहे. तो उदय देशमुख हा मोठा त्यातला माफी आहे बघा. कॅन्सर वरती त्यांच्या बऱ्याचशा शाखा पण आहेत तळेगावला, इकडं तिकडं. ह्यांनी नुसतं हे जाळं पसरवलंय नुसतं पैसे कमवण्यात. उद्या ह्यालाच कॅन्सर झाला तर हिची ट्रीटमेंट कुठं होऊ नये अशी मला तर वाटते. हा नक्की मागणी काय तुमची? आमची मागणी आहे की हॉस्पिटल बंद करावी. आम्हाला या पलीकडे काही नाही. कारण ज्या हॉस्पिटल योजना तुम्ही योजना असून जर तुम्ही एखाद्या गोरगरिबाला योजना जर राबवत नसाल काय, तर ते हॉस्पिटल बँड करावं. आणि ते स्वतः मुख्यमंत्र्यांनी हा व्हिडिओ माननीय सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्याकडे पाठवावा आणि त्यांनी हे हॉस्पिटल बंद करून टाकावं.